एवं अभय देत नारायण स्वमुखी बोलिला आपण. तेने कामादी अप्सरागण लाजविरोन अधोमुख झाली. देखोनी निर्विकार पूर्ण क्षमा. श्री नारायण हा परमात्मा कळो सरले वसंताती कामा. त्याचाची महिमा वर्णिती स्वये. ऐके नरदेव चक्रवर्ती विदेहा सार्वभौमा भूपती. त्या नारायणाची निजस्तुती कामादी करीती सद्भावेसी. जे सदा सर्वाते छळिती त्याही देखिली पूर्ण शांती. तेची शांतीची स्तुती करीती नारायणाप्रती कामक्रोध. जेणे संतोषे श्री नारायण त्यासी कृपा उपजे पूर्ण. ऐशिया परीचे स्तवन मांडिले संपूर्ण परमार्थ बुद्धी. जय जय देवाधी देवा तुझिया अविकार भावा. पाहताना देखो जी सर्वा देवा मानवा माझारी. मज कामाचे नि घाये ब्रह्मा कन्येसी धरू जाये. पराशरा केले काये भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. ज्याते योगी वंदिते मुगुटी जो तापसा माझी धुर्जटी. जो शिवू लागे मोहिनी पाठी फिटोनी लंगोटी वीर्य द्रवले. विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे पैसे विषय ग्लानी. अहल्येची कहाणी वेदी पुराणी वर्णिजे. नारदू नायके माझी गोष्टी त्यासी जन्मले पुत्रसाठी. माझी साहो शके काठी ऐसा बाळिया सृष्टी असेना. जो ब्रह्मचार्या माझी राजा हनुमंतू मिरवी पैजा. तयास्तव मकर ध्वजा संगे विण वोजा जन्मविला म्या. कलंकिया केला चंद्र खगांकित केला इंद्र. कपाटी घातला षण्मुख वीर जो लाडका कुमर महेशाचा. मज मन्मथाचा यावा न साहवे देवा दानवा. मा तेथ इतरा मानवा कोण केवा सहावयासी. मज जाळीले महेशे त्यासी म्या अनंगे केले पिसे. नवल धारिष्ट तुझ्या ऐसे पाहताना दिसे तिही लोकी. त्या मज कामा न सरते केले शांतीचे कल्याण पाहाले. हे तुवाची एके यश नेले स्वभावे जिंकले निज शांती योगे. तो मिने सरता केला काम क्रोधा आणिला उपशम. वासनेचा संभ्रम नित्य निर्भम त्वा केला. अर्थात नारायणाने त्यांना अभय दिले तेव्हा मदन व अप्सरा लज्जेने खाली मान घालून बसले. नारायण निर्विकार व क्षमाशील आहे हे पाहून तोच परमात्मा आहे असे त्या सर्वांना कळले. ते सर्वजण त्याचा महिमा वर्णू लागले. हे चक्रवर्ती राजा सार्वभौम भूपते हे विदेही. कामादिक अत्यंत सद्भावाने त्याची स्तुती करू लागले. काम व क्रोध हे सर्वांना छळतात. त्यांना जेव्हा नारायणाची शांती समजली तेव्हा ते त्याची प्रशंसा करू लागले. त्यांनी अशा प्रकारे स्तवन केले की नारायणाच्या मनात त्यांच्याविषयी पूर्ण कृपा उत्पन्न व्हावी. काम म्हणाला, हे देवाधिदेवा तुझा जय असो. सर्व देव व मानव यामध्ये तुझा हा निर्विकार भाव दिसत नाही. माझ्यामुळे ब्रह्मदेव आपल्या कन्येला धरावयास निघाला आणि पराशराने दुर्गंधयुक्त मत्स्यगंधेशी दिवसा समागम केला. ज्याच्या चरणांना योगी वंदन करतात, जो सर्वात महातपस्वी शिव आहे, तो मोहिनीच्या पाठीस लागला तेव्हा त्याचे वीर्य द्रवले. विष्णू विषय व्याकुळ होऊन स्मशानात वृंदेची वाट पाहत बसला. आणि इंद्र व अहिल्याची कहाणी वेदात व पुराणात प्रसिद्धच आहे. नारद माझे सांगणे मान्य करीना, पण त्याला 60 पुत्र झाले. अर्थात माझा मार सहन करू शकेल असा बळी साऱ्या सृष्टीत नाही. हनुमंत स्वतःला मोठा ब्रह्मचारी समजे, पण मी त्याच्यापासून त्याला स्त्री संग न घडताच मकरध्वज उत्पन्न केला. मी चंद्राला कलंकित केले, इंद्राला सहस्त्र क्षते पाडली आणि शंकराचा जो लाडका पुत्र कार्तिक त्याला स्त्रियांच्या भयाने गुहेत बसवले. माझा पराक्रम देव आणि दानव ह्यांच्यापेक्षा वरचढ आहे. तेथे मानवांची काय कथा. महादेवाने मला जाळले, माझे शरीर नष्ट केले, तरी मी त्याला वेडे केले. पण हे नारायणा, तुझ्यासारखे धैर्य व शांती मला त्रैलोक्यात कुठेही दिसली नाही, कारण अशा माझा तू पराभव केलास. शांतीला गौरव दिलास. स्वतःच्या शांतीने तू मला सहज जिंकलेस. असे हे तुझे यश विलक्षणच आहे.
माझा पराभव केलास, क्रोधाला शांत केलेस आणि वासनेचा भ्रमही तू घालवलास. हे नारायणा, तुझी निष्ठा नये आणि का तपोनिष्ठा, केला अनुभवाचा चोहटा, शांतीचा मोठा सुकाळू केला. मागे तपस्वी वाखाणिले, म्हणती कामक्रोधा जिंकिले, त्यासीही आम्ही पूर्ण छळिले, ऐकते भले सांगेन. कपिला ऐसा तेजोराशी, क्रोधे तत्काळ छळिले त्यासी, शापू देताची सगरासी, तोही क्रोधासी वश झाला. कोपू आला नारदासी, वृक्ष केले नलकुंभरासी, गौतमे अहल्यसी कोपे, वनवासी शिळा केली. जो सर्वदा विघ्नाते आकळी, त्या विघ्नेशाते क्रोध छळी, तेने अतिकोपे कोपानळी, चंद्रासी तत्काळी तिथला शाप. कोपू आला दुर्वासासी, शाप तिथला अंबरीशासी, देवो आणिला गर्भवासासी, क्रोधे महाऋषी छळिले ऐसे, जे तुझी सृष्टी करू शकती, तेही कामक्रोधे झडपी जेती. सागरी पडे इंद्र संपत्ती, हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध, इतरांची कोठी कायसी, क्रोधे छळिले ईश्वरासी, तेणे दीक्षिता द्विजदक्षासी, शिरच्छेदासी करविता झाला. जेथ मे काम स्वये वसे, तेथ क्रोध वसे सावकाशे, काम क्रोध अस तुची नसे, नारायणा ऐसे तुवा केले. हे परमाद्भुत तुझे वीर्य, आणि का एवढे नाही धैर्य, या लागे तुझे चरण परिचर्य, सदा मुनिवर्य सेविती चरण, शांतीच्या चाडे देवाधिदेवा, जे नित्य करीती तुझी सेवा, ते कामक्रोधादी स्वभावा, स्मरता तव नावा जिंकिती सुखे. जेथ सन्माने काम पुरत, तेथ आदरे अनुग्रह करीत, काम सन्माने जेथ अतृप्त, तेथे शाप देत अतिक्रोधे, या लागे शापानुग्रह समर्थ, ते सर्वदा कामक्रोधयुक्त, परिनवल तुझे सत्वचित्त, केले अंकित कामक्रोध, मज गर्व नाही सर्वथा, हेही तुझ नाही अहंता, छळ वाद्य द्यावी लघुता, अथवा उपेक्षता न करीसी, पृथ्वी दुःखी करीती नांगरी, ते पिकोनी त्या ते सुखी करी, तेवी अपकार्या जो उपकारी, तो मोक्षाच्या शिरी मुगुटू. अर्थात, हे नारायणा, तुझी निष्ठा इतर कोणत्याही तपस्व्यांजवळ नाही. अत्युच्च अनुभव कसा असतो ते तूच प्रसिद्ध केले आणि शांतीचे साम्राज्य पसरलेस. पूर्वी काही तपस्वी ऋषींची प्रसिद्धी अशी होती की त्यांनी कामक्रोधांना जिंकले, पण त्यांनीही आम्हाला छळले. कसे ते सांगतो, ऐकावे. कपिल मुनी म्हणजे तेजोराशीच, पण क्रोधाने त्याला छळले. त्याने सगर पुत्रांना रागाने भस्म केले, म्हणजेच त्याला क्रोध जिंकता आला नाही. नारदाला क्रोध आला व त्याने कुबेराचे पुत्र नल, कुबर यांना वृक्ष बनवले. गौतमाने क्रोधाने अहिल्येला शिळा करून टाकले. विघ्नहर्ता असलेला गणपती रागावला आणि त्याने चंद्राला शाप दिला. दुर्वासाला क्रोध आला, त्याने अंबरीशाला शाप दिला. तो देवाने स्वीकारला आणि त्याने कित्येक जन्म घेतले. क्रोधाने ब्रह्मर्षींना छळले. जे प्रतिसृष्टी करू शकतात त्यांच्यावरही काम क्रोध झडप घालतात. विश्वामित्राला वसिष्ठाचा क्रोध आला. इंद्राची संपत्ती त्याच्या रागामुळेच समुद्रात गेली. इतरांच्या गोष्टी कशाला, शंकरालाही क्रोधाने छळले आहे. त्याच्या क्रोधातून वीरभद्र उत्पन्न झाला आणि वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला. जेथे मी असतो तेथे क्रोधही असतो, पण हे नारायणा, तू आम्हाला असून नसल्यासारखेच केलेस. हे तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. म्हणूनच इतर ऋषी तुझ्या चरणांची सेवा करतात. शांती प्राप्त होण्यासाठी जी तुझी नित्य सेवा करतात, ते तुझ्या नामस्मरणाच्या प्रभावाने त्यांच्या स्वभावातील कामक्रोधांना जिंकू शकतात. जेथे सन्मानाने इच्छा पूर्ण होते, तेथे काम म्हणजे मी अनुग्रह करतो, पण जेथे मी अतृप्त राहतो, तेथे मीच क्रोधाचे रूप घेतो व शाप देतो. अर्थात शाप देणे किंवा कृपा करणे हे दोन्ही प्रकारचे सामर्थ्य म्हणजे या विकाराचे स्वरूप आहे. पण तुझी शांती अशी सत्वयुक्त आहे की तू दोघांनाही अंकित केले आहेस.
तसेच स्वतःला गर्व नाही याचाही तुला गर्व नाही. आम्ही छळ करतो तरी तू आम्हाला तुच्छ लेखत नाहीस किंवा आमची उपेक्षा करत नाहीस. पृथ्वीला नांगरून शेतकरी तिला दुखवतात, पण ती धान्य पिकून त्यांना सुखी करते. अशा प्रकारे अपकार करणाऱ्यांवरही जो उपकार करतो तो मोक्षाचा मुकुटमणी होय. त्वं सेवितां सुरकृता बहवोऽन्तरायः स्वकौ विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते नान्यस्य बहिर्षि बलिं ददत स्वभागान् दत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि. अर्थात तुझी सेवा करणाऱ्यांच्या वाटेत देव अनेक विघ्न करतात, कारण तुझ्या पदाला पोहोचण्यासाठी देवतांचे स्वर्गस्थान ओलांडावे लागते. ते तर देवांना आवडत नाही, पण शेतकरी राजाला कर देतो त्याप्रमाणे देवांना यज्ञात हवे ते देणाऱ्या भक्तांना ते विघ्न करीत नाही. तू देवांचा अधिपती आणि भक्तांचा रक्षक आहेस, म्हणून तुझा भक्त विघ्नांच्या मस्तकांवर पाय ठेवतो. तुझ्या भक्तात जर एवढे सामर्थ्य येते तर तुझ्याविषयी विघ्नांची शंका कशाला? तुझ माझी निर्विकार शांती, हे नवल नवे कृपामूर्ती. तुझ्या स्वरूपाची स्थिती आजी निश्चिती कळली आम्हा. तू निर्गुण निरुपम मायातीत पूर्ण ब्रह्म. तुझे स्वभावे स्मरता नाम सकामाही कामस्पर्शो न शके. जो नित्य स्मरे तुझे नाम त्यासी मी कामची करी निष्काम. क्रोधची करी क्रोधाशम मोहतो परम प्रबोध होय. जे धीरवीर निज शांती ज्यांसी परमानंदे नित्य तृप्ती. ऐशियांचिया अमित भक्ती पाया लागती तुझिया. तुझ करावया नमस्कारू पुढे सरसे महासिद्धांचा संभारू. त्यासही न लभे अवसरू तू परात्परू परमात्मा. तुझिया सेवकांकडे विघ्न रिखता होय बापुडे. ते रिखावया तुझ पुढे कोण्या परिपाडे रिखेल. तापसा बहु विघ्न अपावो आम्ही करावा अंतरावो. हा आमुचा निज स्वभावो नवे नवलावो नारायणा. हृदयीचा गुप्त करोनी काम बाह्य जप तप भक्ती संभ्रम. ऐसे जे का शठ परम विघ्नांचा आक्रम त्यावरी चाले. ते आमची विघ्नस्थिती न चले तुझिया भक्तांप्रती. तू रक्षिता भक्तांप्रती तेथे विघ्नांची गती. परांगमुख सदा माझिया निज भक्तासी विघ्ने कैची म्हणसी त्यासी. ऐकत्याही अभिप्रायासी सांगेन तुझ पासी देवाधिदेवा. पावावया निज पदाते लाता हाणून स्वर्गभोगाते. ते नित्य निष्काम भजती तू ते नाना विघ्ने त्याते सुकर रचिती. उल्लंघुनिया आमुते हे पावती अच्युत पदाते. या लागी सुरवर त्याते अति विघ्नाते प्रेरिती. बळी नेदुनी आम्हासी हे जाऊ पाहती पूर्ण पदासी. येणे क्षोभे इंद्रादिक त्यापासी नाना विघ्नासी मोकलिती. अर्थात हे देवा, निर्विकार अशा तुझ्या चित्तात शांती असते हे अगदी सहज आहे. तुझ्या स्वरूपाची स्थिती आम्हाला आज चांगली कळली. तू निर्गुण आहेस, तुला कोणतीही उपमा नाही. तू मायेच्या पलीकडे असून पूर्ण ब्रह्म आहेस. तुझे नामस्मरण केले तर सकाम मनुष्यालाही काम स्पर्श करू शकत नाही. जो तुझे नाम घेतो त्याला मी काम असूनही निष्काम करतो आणि क्रोधच त्याचा क्रोध नष्ट करतो. मोह त्याच्या समोर आला की बोध स्वरूप होतो. जे धीर वीर अत्यंत शांत महात्मे असतात, परमानंदाने नित्य तृप्त असतात, असे मुक्तही मोठ्या संख्येने तुझ्या चरणी लोटांगणी घालतात. महासिद्धांना तर गर्दीमुळे तुझ्या जवळ येता येत नाही, असा तू परात्पर परमात्मा आहेस. तुझ्या सेवकांसमोर येण्यास विघ्नांना धीर होत नाही, मग ती विघ्ने पुढे कशी येणार? तापसांना विघ्ने करावी हा आमचा स्वभावच आहे, म्हणून त्यात काही आश्चर्य नाही. मनातील कामादी विकार लपवून ठेवून बाहेरून जप तप व भक्ती
यांचे अवलंबन करणारे जे ढोंगी साधक असतात त्यांच्यावर आमच्या विघ्नांचा परिणाम होतो. पण तुझ्या भक्तांपुढे आमचे काही चालत नाही, कारण तूच त्यांचे रक्षण करतोस. त्यामुळे विघ्नांची गती तुझ्या समोर कुंठितच होते. माझ्या भक्तांना विघ्ने कशी येणार असे म्हणशील तर तेही सांगतो. स्वर्ग सुखाला तुच्छ लेखून जे भक्त तुझी निष्काम भक्ती करतात त्यांना देव अनेक प्रकारची विघ्ने आणतात. त्यांना असे वाटते की हे लोक आमचे उल्लंघन करून मुक्त होतील, तेव्हा त्यांना अडवावे. आम्हाला आमचे विभाग न देता हे भक्त परमात्मा स्वरूप होऊ पाहतात. म्हणून क्रोधाने इंद्रादी देव तुझ्या भक्तांकडे विघ्ने पाठवतात.